नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. लक्ष नितीन भुरे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो रायसोनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लक्ष हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून शिक्षणासाठी नागपूर येथे राहत होता. तो अभ्यासात चांगला असल्याचे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलाय. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जातोय. कुटुंबीय आणि मित्रांची चौकशी सुरू असून मोबाईल आणि इतर बाबींचाही तपासणी चालू आहे. त्या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून मानसिक तणाव आणि दबावामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. तज्ञांच्या मते विद्यार्थ्यांनी कोणत्याही समस्येला सामोरे जाताना संवाद साधणे आणि मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे. रायसोनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक विद्यार्थी शिकत होता. तर त्याने सायंकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर स्वतःला गळफास लावून घेतलेला होता. आतून कडी वगैरे लावली होती आणि त्या अनुषंगाने वर्ग दाखल करून पुढील तपास चालू आहे. त्यामध्ये जे काय आहे एकंदरीत तो संशयाचा कुठला प्रकार नाही आहे, पण आत्महत्याच केलेली आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. मामाच्या घरामध्ये गळफास घेतलेला आहे, नाही मिळालेली सुसाईड.